भारत सरकार शिष्यवृत्ती 2026 या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी शुभम गिरी कम्प्युटर या मराठी युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. महाडीबीटी स्कॉलरशिपची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 होती मित्रांनो. परंतु काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असल्यामुळे ही तारीख वाढून 30 जून 2026 करण्यात आली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी आपापले फॉर्म 30 जून 2026 पर्यंत भरून घ्यायचे आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जमा करायचे आहे मित्रांनो. तर हा फॉर्म कसा भरायचा, यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कुठे नेऊन द्यायचा आहे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात आधी या फॉर्मसाठी जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्या डॉक्युमेंट आपण पाहून घेऊया मित्रांनो. तर हे तुमच्या समोर स्क्रीनवर डॉक्युमेंट दिलेले आहेत. हे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी जमा करायचे आहेत, त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. तर या डॉक्युमेंटचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. तर चला आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरवर टाकायचं आहे मित्रांनो महाडीबीटी आणि या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही राईट साईडला ऑप्शन पाहू शकता, न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ऍप्लिकंट नेम मध्ये तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे मित्रांनो, जसं आधार कार्डवर आहे तसं. त्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम सिलेक्ट करायचा आहे. युजर नेम मध्ये तुम्ही काहीही टाकू शकता मित्रांनो. तुमचा आधार नंबर सुद्धा इथे टाकू शकता किंवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे योग्य वाटेल ते इथे तुम्ही युजर नेम सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ईमेल आयडी टाकायची तर टाकू शकता, नाहीतर काही आवश्यकता नाही आहे. खाली तुम्हाला डायरेक्ट मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. बरोबर एक ओटीपी जाईल, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाईड ओटीपी फॉर मोबाईल नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्टर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता तुमचं युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही ओके करून घ्यायचं आणि खाली तुम्ही जो युजर नेम क्रिएट केला होता तो युजर नेम आणि पासवर्ड टाकून इथं तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता इथं जे आहे मित्रांनो, तुमचं आधार व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे विचारलेलं आहे की डू यू हॅव आधार नंबर. तर इथं तुम्हाला येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता की तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर मागितलेला आहे. तुमचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर ऑथेंटिकेशन टाईप मध्ये ओटीपी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आणि सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाईड ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथं पाहू शकता मित्रांनो की तुमचा आधार आयडेंटिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर परत तुम्हाला इथं तुमचा युजर नेम टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून परत लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे अकॅडमिक इयर. अकॅडमिक इयर मध्ये तुम्ही 25-26 निवडून घ्यायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर इथे तुम्ही पाहू शकता की माझी प्रोफाईल जी आहे ती 100% कम्प्लिटेड आहे मित्रांनो. त्यामुळे मी जे आहे तुम्हाला यामध्ये फक्त ऑप्शन समजून सांगणार आहोत, त्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. डाव्या साईडला तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळत असेल प्रोफाईल, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला ओके करायचं आहे. इथे 6 स्टेप मध्ये आपल्याला हा फॉर्म फिल करायचा आहे मित्रांनो. तर पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन मागितलेली आहे, हे तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलाचा नंबर टाकायचा आहे. मॅरिड अनमॅरिड स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची कास्टची डिटेल तुम्हाला इथं टाकायची आहे. तुम्ही कोण्या कास्ट मधून बिलॉंग करता हे इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथं टाकायचा आहे. तालुका जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो. त्याखाली तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इथं तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे, उत्पन्नाचा दाखला, याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर जे उत्पन्न तुमचं लिहिलेलं आहे ते उत्पन्न तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारले डू यू हॅव सर्टिफिकेट, इथे एस करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट नंबर इथे टाकायचा आहे. अथॉरिटी सिलेक्ट करायची आहे आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट आहे का, यावर सुद्धा तुम्हाला येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जर स्वतःचं डोमेशियल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला रिलेशन टाईप दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलाचं, भावाचं किंवा बहिणीचं डोमेशियल सर्टिफिकेट सुद्धा इथं
वापरू शकता मित्रांनो. जर तुमच्याकडे तुमचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही त्यांचं सर्टिफिकेट सुद्धा इथे टाकू शकता. तर इथं तुमच्या हिशोबाने तुम्हाला टाकून घ्यायचं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते. तर आता खाली तुम्हाला विचारलेलं आहे की पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल, यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही सॅलरीड आहात का, यावर तुम्ही नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे डिसॅबिलिटी टाईप, तुम्ही अपंग वगैरे आहात का, जर अपंग असाल तर ते येस करायचं आहे, अदरवाईज नो करून घ्यायचं आहे. त्याखाली तुम्हाला विचारलेलं आहे की तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, त्याची काही डिपॉझिट विड्रॉल लिमिट आहे का, ते यावर तुम्ही, तर इथे तुम्हाला येस करून घ्यायचं आहे मित्रांनो. खाली तुम्हाला तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, IFSC टाकायचा आहे, ब्रांच नेम ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर आता आपण पाहूया 2 नंबरच्या स्टेपमध्ये काय आहे. तर 2 नंबरच्या स्टेपमध्ये आपल्याला विचारलेलं आहे आपली ऍड्रेस इन्फॉर्मेशन इथे टाकायची आहे मित्रांनो. तर इथे तुम्ही पाहू शकता की ऑटोमॅटिकली तुमची ऍड्रेस इन्फॉर्मेशन आलेली आहे. जी तुमच्या आधार कार्डवर ऍड्रेस असतो तो ऍड्रेस इथे ऑटोमॅटिकली येऊन जातो मित्रांनो. इथे फक्त तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि खाली तुम्हाला विचारलेलं आहे की तुमचा करस्पॉन्डिंग ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस हा सेम आहे का. जर असेल तर इथे येस करायचं आहे, नसेल तर इथे नो करून तुमचा जो करस्पॉन्डिंग ऍड्रेस आहे तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आता 3 नंबरवर आपल्याला विचारलेलं आहे, आता 3 नंबरवर आपल्याला अदर इन्फॉर्मेशन भरायची आहे मित्रांनो. आता इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल, तुम्हाला विचारलेलं आहे इज फादर अलिव्ह, म्हणजे तुमचे वडील जे आहेत ते मयत आहेत का हयात आहेत, म्हणजे त्यांचा मृत्यू जर झाला असेल तर इथे तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो, नाहीतर इथे येस ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे, त्याचं ऑक्युपेशन इथे टाकायचं आहे, ते काय काम करतात, त्यानंतर ते सॅलरीड आहेत का हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तसंच तुमच्या आईचं सुद्धा तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये पाहू शकता की तुम्हाला तुमचा करंट कोर्स विचारलेला आहे मित्रांनो. तर करंट एज्युकेशन मध्ये जो तुमचं शिक्षण चालू आहे ते शिक्षण इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. जर तुमचा फर्स्ट इयरचा फॉर्म असेल तर तुम्हाला इथं फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन तुम्ही कोणत्या वर्षी घेतलं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर तुम्हाला सेकंड इयरचा फॉर्म भरायचा असेल मित्रांनो तरी तुम्हाला इथं फर्स्ट इयर ची डिटेल पहिले ऍड करावं लागणार आहे, त्यानंतर सेकंड इयरची डिटेल ऍड करावं लागणार आहे. तर इथं तुम्ही डिटेल ऍड करून घ्यायची आहे मित्रांनो. इथं पाहू शकता, इथं तुम्हाला, तर हे कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो एका मिनिटात एकदा. तर इथं तुम्हाला तुमचं जे ऍडमिशन इयर आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिकता तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुमची जी क्वालिफिकेशन लेवल आहे, म्हणजे तुम्ही जो स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहात ते पोस्ट ग्रॅज्युएशनचा भरत आहात का अंडर ग्रॅज्युएशनचा, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा स्ट्रीम सिलेक्ट करून घ्यायचा आहे, आर्ट सायन्स कॉमर्स जे काही तुमचं असेल ते. त्यानंतर तुम्ही जो जिल्हा निवडला त्यानुसार तुमच्या समोर इथं कॉलेज लिस्ट येऊन जाईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथं तुम्हाला कोर्स नेम आलेले आहेत मित्रांनो. त्या कॉलेजमध्ये जे कोर्स अवेलेबल आहेत ते कोर्स इथं तुमच्या समोर येऊन जातील, ते कोर्स सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर विचारलेलं आहे इयर ऑफ स्टडी. इयर ऑफ स्टडी मध्ये तुम्हाला जर तुम्ही सेकंड इयरचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फर्स्ट इयरची डिटेल पहिले ऍड करायची आहे मित्रांनो, त्यानंतर सेकंड इयरची करायची आहे. तर इथे तुम्हाला फर्स्ट इयर निवडून घ्यायचं आहे आणि फर्स्ट इयरचा जर भरत असाल तर तुम्हाला सेकंड इयरची डिटेल टाकायची गरज नाही, डायरेक्ट फर्स्ट इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर फर्स्ट इयर ऍडमिशन इयर टाकायचं आहे मित्रांनो इथं. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे पर्सेंटेज टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा रिझल्ट काय आहे, जर तुम्हाला तुमचा एखादा विषय बॅक वगैरे असेल तर तुम्ही इथे ATKT सिलेक्ट करू शकता, अदरवाईज इथं पास सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुमची मार्कशीट इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. जर तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल तर दोन्हीही सेमिस्टरच्या मार्कशीट एकत्र करून इथं तुम्हाला अपलोड करायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर खाली तुम्हाला मोडमध्ये रेग्युलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर जसं तुम्हाला माझं दिसत आहे इथे ऍड केलेली डिटेल, तशीच तुमची डिटेल सुद्धा इथे ऍड होऊन जाईल मित्रांनो. तर जे काही तुमचा फॉर्म असेल त्यानुसार तुम्हाला इथे डिटेल ऍड करायची आहे आणि खाली नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया आता 5 नंबरच्या स्टेपमध्ये. आता 5 नंबरच्या स्टेपमध्ये आपल्याला विचारलेलं आहे पास्ट क्वालिफिकेशन. तर यामध्ये काहीच नाही मित्रांनो. जर तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलवर फॉर्म भरत असाल
तर यामध्ये तुम्हाला फक्त तुमची 10वी आणि 12वीची डिटेल ऍड करायची आहे. आणि जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर फॉर्म भरत असाल तर इथे तुम्हाला तुमची 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन ह्या तिन्ही डिटेल ऍड करायच्या आहेत. तर आपण आता इथे ग्रॅज्युएशन लेवलवर भरत आहोत, त्यामुळे आपण इथे 10वी आणि 12वीची डिटेल ऑलरेडी ऍड केलेली आहे. तर मी तुम्हाला इथं सांगून देतो एक वेळ की डिटेल कशी ऍड करायची. तर पहिल्या नंबरला तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन लेवल सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही SSC सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रीम मध्ये सुद्धा तुम्हाला SSC सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कम्प्लिटेड मध्ये ऑलरेडी कम्प्लिटेड ऑप्शन येऊन जाईल. त्यानंतर तुमचा 10वी जिथे झाली ते जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे, तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कोर्स नेम मध्ये तुम्हाला इथे SSC सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर तुमचं बोर्ड तुम्हाला इथं निवडायचं आहे. मोड मध्ये रेग्युलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे तुमचं ऍडमिशन इयर, तर इथे तुम्हाला ऍडमिशन इयर टाकून घ्यायचं आहे. नंतर पासिंग इयर तुम्हाला इथे टाकायचं आहे. समोर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मंथ ऑफ एक्झाम, यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी मार्च हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे ऑप्टेन मार्क्स पडले असतील ते तुम्हाला इथे टाकायचे आहे आणि व्हॅलिडेट मार्कशीट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की तुमची जी 10वीची मार्कशीट आहे ही तुमची इथं तुमच्या समोर येऊन जाईल. तर अशा प्रकारे हे तुमची मार्कशीट व्हॅलिडेट करतात मित्रांनो. तर असंच तुम्हाला सेम टू सेम प्रोसिजर करायची आहे. आणि खाली तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही किती अटेम्प्ट मध्ये 10वी दिलेली आहे, तिथे तुमचं जे काय असेल ते इथे तुम्ही टाकून घ्यायचं आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये का सेकंड अटेम्प्ट मध्ये तुमची 10वी क्लिअर झाली आणि सेव्ह या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशी सेम टू सेम माहिती तुम्हाला 12वीची सुद्धा भरून घ्यायची आहे मित्रांनो. पण त्यानंतर आता पाहूया आपण 6व्या स्टेप मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. 6व्या स्टेप मध्ये आता आपल्याला हॉस्टेल डिटेल मागितलेली आहे मित्रांनो. अदरवाईज डे स्कॉलर सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर आता जे आहे ती आपली प्रोफाईल आहे ती सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर माझं ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथं बरोबर दिसायला नाही. तर आता आपलं जे आहे आपल्याला आता स्कीमासाठी अप्लाय करायचं आहे मित्रांनो. तर राईट साईड लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता प्रोफाईलच्या खाली तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळत असेल ऑल स्कीमा, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. जे काय तुमचं डिपार्टमेंट असेल, जर तुमच्या कास्टनुसार तुम्हाला इथे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं असते ते तुमच्या कास्टनुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची स्कॉलरशिप इथे सिलेक्ट करायची आहे मित्रांनो. स्कीमामध्ये तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे जो फॉर्म आपण भरला ते इथे येऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता मी फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे, त्यामुळे माझं असं लिहून येत आहे मित्रांनो की यू आर ऑलरेडी अप्लाइड. तर तुमचं जे आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल. तर असं तुम्हाला या फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या फॉर्मची जी प्रिंट काढावं लागते, तर ती प्रिंट तुम्ही कशी काढायची, इथं तुम्हाला ऑल स्कीमाच्या खाली ऑप्शन पाहायला मिळत असेल मित्रांनो. माय अप्लाइड स्कीमा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही की तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म इथे येऊन जाईल मित्रांनो. 1 नंबरला तुमची ऍप्लिकेशन ID तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे व्ह्यू फॉर्म, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर इथं तुम्ही पाहू शकता तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो इथं तुमच्या समोर आलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुमचा फॉर्म तुमच्या समोर येऊन जाईल. खाली तुम्ही पाहू शकता प्रिंट ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो. आणि ही प्रिंट काढून आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट यासोबत जोडायचे आहेत. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित जोडायचे आहेत आणि तुमच्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला जमा करायचे आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे ही प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कळाला का नाही. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.